नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा शेतकरी मित्र. आजच्या शेतीविषयक आणि शेतकऱ्यांविषयी महत्त्वाच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत. आपण पहिली बातमी आज बघूया लाडकी बहीण योजनेविषयी. लाडकी बहीण योजना ही राज्यात गेल्या 4 ते 5 महिन्यापासून गाजली आहे. या योजनेच्या अर्ज छाननीचा पहिला फटका पुण्याला बसलेला आहे. 10,000 बहिणी अपात्र झाल्याने हा मुद्दा राज्यात गाजत आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची बातमी बघूया. आदिवासी विकास महामंडळाकडून 33 लाख क्विंटल धान्य खरेदीचे उद्दिष्ट. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळातर्फे आधारभूत किंमत योजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्रात यंदा 33 लाख क्विंटल धान्य खरेदीचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची बातमी बघूया. ड्रोन अनुदानाविषयी. ड्रोन तंत्रज्ञान योजनेस अल्प प्रतिसाद मिळाल्याने खतांचा वापर कमी करण्यासह मजूर टंचाईची समस्या दूर करण्यासाठी आणि युरिया आणि DAP व इतर खतांच्या नॅनो खतांच्या कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना ड्रोनसाठी अनुदान देण्याचे जाहीर केलेले आहे. परंतु या योजनेस अल्प प्रतिसाद सुरुवातीसच मिळालेला आहे. दुसरी बातमी बघूया. पंचगंगा वारणा नद्यांना प्रदूषणाचा घट्ट विळखा. कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा वारणा नद्यांना प्रदूषणाचा विळखा घट्ट बनल्याने लाखो जलचरांचा मृत्यू झाला असून मासे पाण्यावर तरंगत असल्याचे चित्र झालेले आहे. पुढची बातमी बघूया. अभय योजनेला मुदतवाढ. महावितरणने अभय योजनेला मुदतवाढ दिल्याने आता औद्योगिक वीज ग्राहकांसाठी तसेच घरगुती आणि व्यावसायिक ग्राहकांसाठी योजना 2024ची या मागणीनुसार 31 डिसेंबर 2024 पर्यंत या योजनेला मुदतवाढ सरकारने महावितरणने दिलेली आहे. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या शेतीविषयी महत्त्वाच्या बातम्या. धन्यवाद.